नमस्कार, बिगमार्कमध्ये स्वागत. आज आपण सिद्धनेरली गावाच्या तलाठी कार्यालयामध्ये आलो आहोत. इथे आता आपल्याला अमित लाटे साहेब भेटलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार लाटे साहेब. आता शासनाकडून किंवा तलाठी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांना कोणकोणत्या प्रकारच्या योजना आता चालू आहेत त्यांची आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी. नमस्ते, मी अमित लाटे, सिद्धनेरली तलाठी आहे. सध्या शासनातर्फे महसूल विभागातर्फे भरपूर योजना शेतकऱ्यांच्या लाभासाठी आणि त्यांचं जीवन सुकर करण्यासाठी भरपूर योजना शासनाने आणलेल्या आहेत. त्याचाच पहिला टप्पा म्हणजे जीवन सातबारा अंतर्गत. आता जीवन सातबारा अंतर्गत म्हणजे वारसा नोंद येते. वारसा नोंद, एपू कमी करणे, अपाको नोंद कमी करणे, परत तगाई बोजे कमी करणे. वारसा नोंद कशी जवळजवळ आता आमच्याकडे माणसं येतात की 10 वर्ष झालं लोकांचे वारसा नोंद झालेले नाही अजून. ती वारसा नोंद करणे आम्ही स्वतः लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे सांगून त्याला डॉक्युमेंट्स जमा करून लोकांना सांगत आहे की वारसा तुम्ही नोंद करा. आम्ही चावडी वाचन पण घेत आहोत. त्याच्या माध्यमातून लोकांना सांगून त्यांच्यासाठी वारसा नोंद करून घेत आहोत. एपू कमी करणे. एपू म्हणजे काय? जुन्या सातबाऱ्यावर जे तलाठी होते ते एपू नोंद करत होते. वारसांची नावं नोंद करण्यासाठी ना जास्त नावं असली तर ते एपू कुटुंबामधील एकाच नावाचं माणसाचं नाव व्यक्त त्याच्यावर घेत होते सातबाऱ्यावर आणि बाकीचे सगळे त्याच्या फेरफारामध्ये होत होते. ते एपू कमी करण्यासाठी आता शासनाच्या ज्या योजना आहेत ते जर सातबाऱ्यावर नाव असेल तरच त्या योजना मिळत आहेत. त्यामुळे ते एपू कमी करण्याचे पण अभियान चालू आहे. परत अपाको नोंद कमी करणे. अपाको म्हणजे काय? ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीत त्यांची वारसा नावं जी लागत ज्या व्यक्ती आहेत, आम्ही अपाको जी मोहीम मध्ये राबवली सिद्धनेरली त्या जवळजवळ 70 पैकी माझ्याकडनं जवळजवळ 50 भर नोंदी कमी झालेल्या आहेत आणि जे नवीन आहेत ते आता सातबाऱ्यावर फक्त आहेत. जे अपाको आम्ही जे कमी करताना असा अनुभव आला की आम्हाला ज्यांचे वय आता 58 आहे 60 आहे त्यांचं पण नाव अजून अपाको म्हणून आहे. त्यांना आम्ही त्यांच्याकडून आधार कार्ड, डॉक्युमेंट्स, अर्ज स्वतः आम्ही गोळा करून ते अपाको नोंदी बऱ्यापैकी संपवत आलेलो आहे. जे आता जी खरोखरच 18 वर्ष जी आहेत ती फक्त राहिलेली आहे. तसेच तगाई बोजा म्हणजे पूर्वी आपले 60-70च्या काळात ना तगाई बोजे म्हणजे काय? विहिरीसाठी, बैलासाठी असे तगाई बोजे काढलेले होते. ते महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आम्ही ते तगाई बोजे स्वतःहून लोकांच्याकडनं अर्ज घेऊन म्हणजे एकोंडी, बामणी आमच्या सर्कलमध्ये जे आहेत गावं त्यांच्याकडनं अर्ज स्वतः घेऊन आम्ही स्वतः ते तगाई बोजे पण कमी केलेले आहे. तसेच आपल्या तिकडं योजना चालू आहेत की बळीराजा पानन, मुख्यमंत्री बळीराजा पानन या योजनेअंतर्गत काय होणार आहे? सध्या आता क्लस्टर योजनेखाली आपले पानंद रस्ते आहेत ते वाद मिटवून जे नकाशावर पहिला आहेत ते नकाशावरचे रस्ते घेऊन, पानंद रस्ते घेऊन त्याला मुरमीकरण, खडीकरण असे योजना चालू आहेत. तसेच अनेक योजना चालू आहे की महाराजस्व अभियान, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सिद्धनेरलीमध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी ते महाराजस्व अभियान खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. त्या महाराजस्व अभियानाअंतर्गत सगळे जी खाती आहेत सरकारी म्हणजे लोकांच्या उपयोगाची जे कामं असतात ती एकाच छत्राखाली येण्यासाठी शासनानं खूप मोठं चांगलं तो अभियान राबवलेलं आहे. त्या योजनेअंतर्गत काय होते? महाया अभियान जे आपले रेशन कार्ड असेल, आधार कार्ड अपडेशन असेल, भूमी अभिलेखकडे काय अर्ज असतील, तुमचे सगळे जे डिपार्टमेंट आहेत ते सगळे डिपार्टमेंट तुम्हाला एका छत्राखाली मिळतात. त्यामुळे लोकांचा खूप फायदा होतो. ॲग्रिस्टॅग आता शासनानं सातबाराला तुम्हाला नंबर देणार आहे. ॲग्रिस्टॅग म्हणजे फार्मर आयडी असं प्रत्येक आधार कार्ड टाईपच फार्मर आयडी येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? ज्या तुम्हाला शेतीच्या योजना आहेत त्या सगळ्यांना वापर करण्यासाठी त्या योजनांत ॲग्रिस्टॅगचा वापर होणार आहे. एका छत्राखाली तुम्हाला सगळ्या डायरेक्ट तुमच्या खात्यावर काही अनुदान असेल. त्यामुळे ते ॲग्रिस्टॅग काढणं खूप महत्वाचं आहे. ॲग्रिस्टॅग काढायला काय लागते तर फक्त तुम्ही सातबारा घेऊन आणि आधार कार्ड घेऊन माही सेवेत जाऊन ॲग्रिस्टॅग तुम्ही करू शकता. त्याशिवाय तुम्हाला PM किसानचाही लाभ मिळणार. PM किसान पण एक शासनाची खूपच चांगली योजना आहे ज्यामुळे तुम्हाला 2,000 रुपये असे वर्षाचे 1,000 रुपये जमा होत असतात. ते PM किसान ॲग्रिस्टॅग असल्याशिवाय आता कम्प्लीट होत नाही. तसेच सर्वात चांगली आता पीक पाणी विषय काय आहे तर आता शासनानं गेली 4 वर्ष झाले ऑनलाईन पीक पाणी चालू केले. म्हणजे आपली शेती आपला पीक पैरा असं त्यांचं स्लोगन आहे. त्या स्लोगन अंतर्गत काय होणार आहे की तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर स्वतः शेतात जाऊन तुम्ही स्वतः पीक पाणी करणार आणि जर ते पीक पाणी झालं नाही तर तुमच्या पुढचा कुठलाच योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार. त्यामुळे या वर्षीपासून 100% पीक पाणी करणे हे शासनाचं टार्गेट आहे. त्यामुळे पीक पाणी पण मी आव्हान करतो की शेतकऱ्यांना स्वतःचं पीक पाणी स्वतः तुम्ही शेतात जाऊन करा ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण तुम्हाला त्याशिवाय पुढचा कुठलाच लाभ मिळेल. जबाबदारीनं पीक पाणी करा.
कारण ज्या लोकांनी मागच्या वर्षी पीक पाणी केलं नाही त्यांना यावर्षी खूप अडचणी येत आहे. त्यामुळे तुम्ही 100% पीक पाणी कराच अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती. आपण खूप मोठ्या मोठ्या योजनांची आम्हाला माहिती दिली. त्या योजनेला आपण सुद्धा म्हणजे मी स्वतः सुद्धा तिथे हजर होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या योजनेचा किंवा महाराजस्व अभियानाचा खूप मोठा फायदा झाला. आता एक बेसिक प्रश्न तुम्हाला सर असा आहे की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत किंवा ज्या काय सरकार या योजना त्यासाठी महत्वाची लागणारे कागदपत्र कोणकोणते आहेत जी शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी आपल्या सोबत ठेवली पाहिजेत किंवा त्याचं जी काही पूर्तता आहे ती कायमस्वरूपी करून घेतली पाहिजे? आता वारसासाठी जीवन 7/12 वारसासाठी महत्वाची कागदपत्र म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा वर्दी अर्ज घ्यायला लागतो, त्याच्यानंतर ऍफिडेव्हिट घालायला लागतं वारसाचं, परत पोलीस पाटील दाखला किंवा शहरी भागात असेल तर नगरसेवकांचा दाखला आणि मृत्यू दाखले सर्वांचे, आणि त्याला 8 जोडून तुम्ही पीडी. आता पीडी एक विषय नवीन आलाय, म्हणजे तुम्ही ऑनलाईन म्हणजे तलाठी कार्यालयात न येता तुम्ही डायरेक्ट बाहेरच्या महासेवेतून आम्हाला किंवा स्वतःच तुम्ही अकाउंट तयार करून आम्हाला अर्ज ऑनलाईन पाठवू शकताय. तो आम्ही इथं व्हेरिफिकेशन करणार आणि त्याला मंजुरी देऊन तुम्हाला ऑटोमॅटिक 7/12 त्याची नोंद येणार. पीडीए म्हणून विषय आला, त्याच्यातून हे वारसासाठी झाले. एपूसाठी काय आहे, तुम्हाला जो एपूचा फेरफार आहे जुना फेरफार तो फक्त काढून आम्हाला एक वर्दी अर्ज देऊन तो तुम्ही कमी करू शकताय. आपाकल फक्त आधार कार्ड आणि वर्दी अर्ज तो एक देऊ शकताय. असं एवढी कागदपत्र आहेत. आणि तुमच्याजवळ ठेवण्यासाठी म्हणायचं झालं तर तुमच्याजवळ कायम सोबत आधार कार्ड झेरॉक्स, फार्मर आयडीचं डॉक्युमेंट्स आणि 7/12 हा आमचा 3 महिने चालत असतो. तुम्ही दर 3 महिन्याला किंवा ऑनलाईन सुद्धा ही सुविधा प्राप्त झाली. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामुळे ऑनलाईन जरी तुम्ही काढून ठेवला, ऑनलाईन वेबसाईट आहेत महाभूमी लेख म्हणून, त्याच्यावर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. सरांनी मगाशी जी काय एक विनंती केली, खरं तर ती कळकळीची विनंती आहे सरांच्याकडून किंवा शासनाकडून. ई पीक पाणी जे आहे, शासन आपल्याला मोठमोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्म तयार करून देते किंवा तुमच्या शेतीची पूर्णपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही सर्वांनी महत्वाचं म्हणजे आपली ई पाणी जी आहे ती पूर्ण करून आपल्या मोबाईलवरती घ्यावी ही विनंती आहे. शेतकऱ्यांसाठी एक छोटासा संदेश असा काय द्याल की त्यातून शेतीची प्रगती होईल किंवा ज्या नवनवीन योजना आहेत त्यातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी फायदा होत राहील? सर्वांनी आता सांगितल्याप्रमाणे दीपक सरांनी की ई पीक पाणी सर्वात आता महत्वाचा विषय आहे. ई पीक पाणी करून घ्या. तसेच ज्या शासनाच्या योजना आहेत, आनंद रस्ते वगैरे, तुमचे स्वतःचे वाद असतील, आता तुम्ही स्वतःच बघताय जिथं रस्ता असेल तिथंच विकास होत असते. दळणवळण साधन असेल तरच विकास होतो. सिद्नेली गाव असं आहे की आनंद रस्ते सगळे म्हणजे 1 नंबर आहेत. फक्त त्याला आता निधी लागून डांबरीकरण करणे वगैरे चांगलं चालू आहे. त्यामुळे वाद कुठंही करत बसू नका. तुमचं जेवढं तुमच्या शेताला रस्ता मिळेल तेवढा सगळा फायदा आहे. शासनाचा लाभ वगैरे घेण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी मी आणि इथं उपस्थितच आहे. तुम्हाला काही अडचण आली तर मला गाठ पडा, मी तुम्हाला सर्व माहिती देत जाईल. धन्यवाद सर. सिद्नेलीच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असतात. ज्या ज्या शेतकऱ्यांना काही माहिती लागेल तर तुम्ही सरांना डायरेक्टली भेटू शकता किंवा जे नवीन तरुण वर्ग आहे त्यांनी पण कधी वेळ असेल तर तुम्ही एकदा ऑफिसला भेट द्या. ज्या योजना आहेत त्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये राबवू शकताय किंवा शासनाकडून कोणकोणत्या गोष्टींचा तुम्ही फायदा करून घेऊ शकताय, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ऑफिसमध्ये मिळेल. धन्यवाद सर.